Good morning, student. We see this next concept of fixed capital. Fixed capital is the capital which is used for buying fixed assets which are used for a longer period of time in the business. These assets are not meant for resale. So this for example of fixed assets, the purchasing of land and building, furniture, plant and machinery, etc. So these assets when the purchase of this asset, so this is not for resale. फिक्स कॅपिटल त्याला स्थिर भांडवल असं म्हटलं जातं. तर अशा असे जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो त्यावेळेस आपल्याला स्थिर संपत्तीची गरज असते आणि त्या स्थिर संपत्ती जेव्हा आपण खरेदी करतो त्या खरेदी केलेल्या स्थिर संपत्तीलाच फिक्स कॅपिटल किंवा स्थिर भांडवल असं म्हटलं जातं की ह्या असेट आपल्या भविष्यकाळापर्यंत आपण त्या विकायच्या नाहीत किंवा विकण्यासाठी त्या खरेदी केल्या जात नाहीत. सो दिस next point of factors affecting fixed capital requirement. So this which factors affect for this fixed capital requirements. Number 1, nature of business. Manufacturing industries and public utilities have to invest hug amount of funds to acquire fixed assets, while trading business may not need hug investment in fixed assets. So this manufacturing industries and this public utilities, they invest of this large capital for this business, but the any trading business may not need for this large amount of funds. So this invest in fixed assets. जे काही उत्पादक आहेत म्हणजे वस्तूंचे उत्पादन करणारे जे उत्पादक आहेत त्याचबरोबर जे काही पब्लिक सेक्टर आहेत त्यांना व्यवसायासाठी मात्र मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता असते. मात्र जे काही खरेदी विक्री करणारे जे काही उत्पादक आहेत त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज नसते. नेक्स्ट पॉईंट ऑफ सेकंड, साईज ऑफ बिझनेस. वेअर अ बिझनेस firm is set up to carry on large scale operation, its fixed capital requirements are likely to be high. It is because most of their production process are based on automatic machines and equipments. So the size of business जसं आपण व्यवसाय करणार त्या व्यवसायाचं स्वरूप हे जर मोठं असेल, मोठ्या प्रमाणात जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर साहजिकच त्यासाठी लागणारे जी टेक्निक्स आहे इट इज कॉल्ड दिस ऑटोमॅटिक मशीन्स अँड द इक्विपमेंट्स. सो दिस लार्ज स्केल ऑफ दिस इक्विपमेंट्स अँड दिस ऑटोमॅटिक मशीन्स, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यंत्रसामुग्री खरेदी करायला लागणार आहे आणि त्या यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साहजिकच मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासणार आहे. नेक्स्ट ऑफ नंबर 3, स्कोप ऑफ बिझनेस. देअर आर बिझनेस फर्म which are formed to carry on production or distributions on a large scale. Such business would require more amount of fixed capital. So this start of this production and this production distribute to this large scale. So this required of this capital, the large capital. जर आपण उत्पादन करणार आहोत आणि त्या उत्पादनाबरोबर ते तयार झालेलं उत्पादन डिस्ट्रीब्यूटसुद्धा आपणच करणार आहोत तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गरज भासणार आहे. म्हणजे उत्पादन करणं एवढंच आपलं काम नाही तर तयार झालेलं उत्पादन आपल्याला बाजारपेठेमध्ये विकायचं आहे, या सगळ्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासणार आहे. नेक्स्ट वन नंबर 4, एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट. इफ entrepreneur decide to acquire assets on lease or on rental basis, less amount of fund for fixed assets will be needed for the business. So this entrepreneur decided to this acquire assets on lease. जर काय केलं असेल जो उत्पादक आहे त्या उत्पादकानं व्यवसायासाठी लागणारे जे काय ॲसेट्स आहे मग ती लँड असेल, प्लॅन्ट अँड मशिनरी असेल, फर्निचर असेल, ही जर त्याला उधारीवरती मिळत असेल, जर भाडेतत्वावरती मिळत असेल तर ते भाडेतत्वावरती मिळाल्यामुळं त्याला काय करावं लागणार, ह्या संपत्तीसाठी म्हणजे ह्या जमिनीसाठी, प्लांटसाठी, लँड अँड मशिनरीसाठी आपल्याला जास्त भांडवलाची गरज भासणार नाही. नेक्स्ट वन नंबर 5, अरेंजमेंट ऑफ सब कॉन्ट्रॅक्ट. इफ द बिझनेस ऑन टू सब कॉन्ट्रॅक्ट सम प्रोसेस ऑफ प्रोडक्शन टू अदर्स, लिमिटेड assets are required to carry out the production. It would minimize fixed capital requirements of business.
So this arrangement of subcontract, if the business on to subcontract some process of production. बऱ्याच वेळा काय केलं जातं की समजा आपण एखादं उत्पादन केलं असेल, एखादं वस्तू उत्पादन करायचं असेल, तर ते उत्पादन करत असताना काही जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, फक्त आपण उत्पादन करायचे, त्याच्या पुढची प्रोसेस ही दुसऱ्या इतर उत्पादकाकडे जर सोपवली असेल, तर साहजिकच त्यासाठी लागणारं भांडवल हे आपल्याला काय होणार आहे, कमी प्रमाणात लागणार आहे. कारण फक्त आपण एकच प्रोसेस करणार, त्याच्या पुढची प्रोसेस ही दुसरा उत्पादक करणार असेल, तर त्यासाठी भांडवलाचं प्रमाण कमी लागणार आहे. नेक्स्ट वन नंबर 6, acquisitions of old assets. If old equipments and plant are available at low price, then it would reduce the needs for investment in fixed assets. If old equipment and plant are available at low price, जर आपल्याला प्लांट किंवा इक्विपमेंट हे जर आपल्याला कमी किमतीचं उपलब्ध होत असेल, तर साहजिकच ते खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त भांडवलाची गरज भासणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होणार नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला भांडवलाचं प्रमाण काय होणार आहे, कमी लागणार आहे. नेक्स्ट वन नंबर 7, ॲक्विजिशन्स ऑफ ॲसेट्स ऑन कन्सेशनल रेट. With the view to foster industrial growth at regional level, the government may provide land and building materials at concessional rate. Plant and equipments may also be made available on installment basis. Such facilities will reduce the requirements of fixed assets. So this government provided for these assets or any properties to this business, because this business is development in this country. बऱ्याच वेळेला काय केलं जातं की शासनाकडून बराचसा निधी हा त्या व्यवसायाला पुरवला जातो. मग त्या ज्या असेट्स आहेत त्या खरेदी करण्यासाठी किंवा बिल्डिंगसाठी किंवा लँडसाठी किंवा मटेरियलसाठी तो फायनान्स प्रोव्हाइड केला जातो, की त्याच्यामुळे साहजिकच त्या व्यवसायाला लागणारा जो भांडवल आहे तो काय होणार आहे, कमी लागणार आहे. नेक्स्ट वन नंबर 8, इंटरनॅशनल कंडिशन्स. दिस फॅक्टर इज व्हेरी सिग्निफिकंट, particularly in large organization carrying business on international level. For example of companies expecting war may decided to invest large fund to expand fixed assets before their shortage of materials. So this companies are the accepting of this war of in this business. बऱ्याच वेळा काय होतं की आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊन संघर्ष निर्माण होऊन बऱ्याच वेळा पुढच्या भविष्यामध्ये कंपनीला जे काही मटेरियल लागणार आहे, जे काही जे प्रॉपर्टी लागणार आहे, जे काही कंपनीचे प्लांट आहे, मशीन तिथं आपल्याला आताच खरेदी करायचे असतील, पुढेच्या आंतरराष्ट्रीय वादामधून आपल्याला त्यानंतर खरेदी करता येणार नाही, तर त्या आपण आधीच खरेदी करून ठेवणं फार गरजेचं आहे. जर अशी सिच्युएशन किंवा अशी परिस्थिती निर्माण होणार असेल आंतरराष्ट्रीय संघर्षाची, तर काय होणार आहे की आपल्या आधीच त्या ॲसेट खरेदी करण्यासाठी, त्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गरज भासणार आहे. द नेक्स्ट पॉईंट ऑफ ट्रेंड इन इकॉनॉमी. इफ द फ्युचर ऑफ द इकॉनॉमी इज अँटिसिपेटेड टू बी ब्राईट, it gives green signal to business enterprise to carry out all sort of expansion of business firm. In that case, large amount of funds are invested in fixed assets so as to reap the benefits in future. So, if the future of the company is anticipated to be bright, जर आपल्या व्यवसायाचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असण्याची शक्यता असेल, म्हणजेच आपण जो व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायाला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असण्याची शक्यता असेल, तर अशा वेळेत आपल्याला साहजिकच मोठ्या भांडवलाची आवश्यकता भासणार आहे. नेक्स्ट पॉईंट ऑफ population trend. When the population is increasing at high rate, certain manufacturers find this as an opportunity to expand business. For example, automobile industry, electronic goods manufacturing industry, ready-made garments, etc., which necessitates high amounts of fixed capital. सो दिस वेन द पॉप्युलेशन इज इन्क्रीज द हाय रेट. जर बऱ्याच वेळा असं होतं की लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्या लोकसंख्येचा
वाढता कल पाहता आपल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे आपण जे उत्पादन करतो त्या उत्पादनालासुद्धा मोठ्या प्रमाणावरती मागणी येणार असेल असं जर वाटत असेल तर साहजिकच आपल्याला आपली जी प्रॉपर्टी आहे, कंपनीची जी प्रोडक्शन प्रॉपर्टी आहे तीसुद्धा आपल्याला तितकेच मोठ्या प्रमाणात वाढवणं फार गरजेचं आहे. म्हणजे मशिनरी असेल, प्लांट असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, फर्निचर असेल, त्या गोष्टीची खरेदी करणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटलची, स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. नेक्स्ट वन, कंझ्युमर प्रेफरन्स. Industries provide goods and services which are in good demand will require large amount of fixed capital. For example, mobile phones manufacturers as well as mobile networks providers. So this consumer preference, the which consumer preference of this which products. काही अशा इंडस्ट्रीज आहेत की त्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमरची सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये मागणी निर्माण होण्याची फार शक्यता असते. सध्या आपण पाहतो की मोबाईल जे फोन आहे त्या मोबाईल फोनचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स फोन्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत. काय त्याला कारण म्हणजेच काय की त्या मोबाईल फोनची सर्वात मोठी मागणी आपल्या या मार्केटमध्ये असलेली पाहायला मिळते. मग त्या दृष्टिकोनातून हे मोबाईल फोनचे मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याचबरोबर मोबाईलचे नेटवर्क्स आहे त्या मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्सची सुद्धा संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग या सगळ्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटलची, स्थिर भांडवल ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जमा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट ऑफ नंबर 12, कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर्स. This factor is primary elements in decision making regarding fixed capital requirements. If one of the competitors shifts to automation, the other companies in the same line of activity will be compelled to follow that competitor. This factor is primary elements in decision making regarding how many collect of this capital for this business. So these first factors of कॉम्पिटिशन, स्पर्धा हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे की त्या स्पर्धेवर आपल्याला ठरवता येतं की आपल्याला किती भांडवल लागणार आहे. म्हणजे साहजिकच जर स्पर्धा जास्त असेल तर साहजिकच आपल्या उत्पादनाची जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता वाढवणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी मग ती मशिनरी खरेदी करणं असे सगळ्या गोष्टींची खरेदी करणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी भांडवलाचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त लागणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन जास्त, साहजिकच भांडवल जास्त लागणार आहे. स्थिर संपत्तीची आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. ह्याच्यावर जर कॉम्पिटिशन कमी असेल तर स्थिर भांडवलाची तेवढी आपल्याला गरज लागणार नाही. असे एकूण 12 पॉईंट्स आहेत. थँक्यू.